नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. 3 गुण आत्मसात कराल तर त्याचा उपयोग जीवन सुंदर बनवण्यासाठी होईल. प्रेम, ज्ञान व शक्ती. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. या 3ही गुणांचा विकास म्हणजे जीवनाचं सार्थक. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. बडनेरा टी पॉइंटवर रविवार रात्री सिलेंडरने भरलेला ट्रक उलटला. रस्त्याच्या एका बाजूला हा ट्रक कलंडला. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही, मात्र ट्रक चालक गंभीर जखमी झालाय. इंडेनचे सिलेंडर या ट्रकमध्ये भरलेले होते. ट्रक चालक 34 वर्षीय लक्ष्मण दादाराव इसळ हा या अपघातात गंभीर जखमी झालाय. मालेगावच्या वंजारीपुऱ्यातील तो रहिवासी आहे. त्याच्यावर इरविनमध्ये उपचार सुरू आहेत. राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलं आहे. अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशनतर्फे आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आलं. रोपटं देऊन पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. सांगत असताना 1 नंबर कोणता, 2 नंबर कोणता, मी विचारत असताना एक महत्वाची गोष्ट विचारली. म्हटलं एवढं हे ऑब्झर्व करत असताना ते कसं ठरवायचं 1 नंबर कोणता, कारण सगळेच 1 नंबर दिसतात ना. त्याला प्रदर्शनामध्ये कलाकारची कदर हा एक फार महत्वाचा विषय आहे की प्रत्येक कलेमध्ये काहीतरी माणूस दडला असतो आणि त्या माणसाला ओळखणं एक फार महत्वाचा एक विषय आहे. आणि तो ज्युरी तो त्या कलाकाराला ओळखून त्याची कला बाहेर आणून आपण त्याला जे प्रोत्साहन देतो त्याच्या दृष्टीने ही प्रदर्शनी फार महत्वाची आहे. फोटो व्हिडिओग्राफर्सने काढलेल्या छायाचित्रांचं अवलोकन पालकमंत्र्यांनी केलं. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगच्या तब्बल 110 केसेस आहेत. 110 पैकी किती जणांचा पत्ता लागला, त्यापैकी किती जण अल्पवयीन आहेत, याचा प्रश्न फ्रेझरपुरा पोलिसांना सिटी न्यूजने विचारलेला आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून याविषयी प्रश्न केला आहे, मात्र उत्तर देण्यास तेथे कोणीही जबाबदार अधिकारी उपलब्ध नाही. दुसरीकडे 110 मिसिंगमध्ये वर्षा मोडकचा समावेश आहे. वर्षा मोडक गेल्या 3 महिन्यांपासून बेपत्ता आहे, अशी तिच्या आईने तक्रार नोंदवलेली आहे. फ्रेझरपुरा पोलीस वर्षा मोडकचा तपास लावू शकले नाही, तेव्हा हे प्रकरण गुन्हे शाखेच्या हवाली करण्यात आलं. गुन्हे शाखेनं 10 दिवसातच वर्षा मोडकचा तपास लावला आहे. वर्षा मोडक गुजरातेमध्ये आढळली आहे. तेथे गुन्हे शाखेची चमू पोचली असता वर्षाशी त्यांचा संवादही झाला, परंतु मी इथे सुखात आहे आणि मी मला वाटेल तेव्हा परत येईल, असं उत्तर तिने गुन्हे शाखेला दिलेलं आहे. गुन्हे शाखेनं तिच्या आईचं व तिचं बोलणंही करून दिलं आहे. अमरावती महानगरपालिकेची आमसभा सोमवारी घेण्यात आली. अंबानाल्यातील पिलर्सचा मुद्दा आमसभेत चांगलाच गाजला. या पिलर्सचा मुद्दा सर्वप्रथम सिटी न्यूजने उचलला व पिलर्स पूर्ण निकामी असल्याचं स्पष्ट केलं. या मुद्द्यावरून नगरसेवक चांगलेच संतापले. महापौरांशी नगरसेवकांची शाब्दिक चकमकही उडाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अमरावती महानगरपालिकेची आमसभा घेण्यात आली. या आमसभेत अंबानाल्यातील पिलर्सचा मुद्दा चांगलाच गाजला. अंबानाल्यातील पिलर्समुळे पाण्याला अडथळा होतो, त्याला गाळ व कचरा अडकतो, त्यामुळे धोका संभवतो. याविषयी सिटी न्यूजने वृत्त वारंवार प्रसारित केलंय व हे पिलर्स हटवण्याचं आश्वासन महापालिकेने दिलं.
मात्र अद्याप कारवाई न झाल्याने या मुद्द्यावर नगरसेवक मिलिंद बांबल यांनी प्रश्न मांडले। हा मुद्दा चांगला तापला। यावर तोडगा काढला नाही तर आमसभा बंद पाडण्याची धमकीही नगरसेवकांनी दिली। महापौर इनानंदा व नगरसेवक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। नागपूर गेट पोलीस ठाण्यासमोर झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्यांना महापालिकेने निधी द्यावा असा मुद्दा नगरसेवक रप्पू पत्रकार यांनी मांडला। ज्या गाडीने अपघात झाला ती गाडी महापालिकेची असल्याने इन्शुरन्समधून मदत देता येईल, मात्र स्वेच्छा निधीतून त्याला मदत करता येणार नाही असं मनपा आयुक्तांनी सांगितलं। जी घटना 2 मुस्लिम बांधवांच्या संदर्भातली घडली त्यामध्ये इन्शुरन्स कव्हर्ड आहे, त्यामुळे आपण जे म्हणतात की आपण महापालिकेतून 2 लाख रुपये द्यावे, तर मी तुम्हाला सांगतो का कव्हर्ड इन्शुरन्स जे आहे ते सुद्धा 2 लाखाच्या पेक्षाही जास्त आहे। तुम्ही ध्यानात ठेवा। म्हणून इम्रानजी तुम्हाला वा मॅडमला तुमच्या अंतर्गत असणाऱ्या स्वेच्छा वा कुठल्याच निधीतून ती देण्याची गरज लागणार नाही। जर समजा भविष्यात इन्शुरन्स कव्हर झाल्यानंतर जर वाटली तर आपल्या महापालिकेला सभागृहाला तसा निर्णय घेता येऊ शकतो, परंतु ती गरज नाही। त्यापेक्षा जास्त पैसे त्यांना नाही मिळेल। इंश्योरेंस के पैसे अगर कम मिले तो प्रशासन ने आज ये रूलिंग देना चाहिए कि अगर इंश्योरेंस के पैसे कम मिले तो प्रशासन ने अपनी जो आसमी निधि जो दिए उसमें से मंजूर करे, उसमें से निधि देने का रोलिंग। अगर इंश्योरेंस के पैसे कम मिले तो जो निधि में से अपने मजदूरों को दिए वो निधि में से। या व्यतिरिक्त मनपाचे बंद पडलेले दवाखाने सुरू करावे अशी मागणीही नगरसेवकांनी केली। दवाखाने सुरू करून चांगले डॉक्टर उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या आमसभेत मांडण्यात आल्या। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याआधी पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता व महाराष्ट्र शासन ग्रंथालय संचालनालयाच्या वतीनं टाउन हॉल येथे 1 दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेत वितरित माहिती पुस्तकेत चुका आहेत, ईमेल ॲड्रेस देखील चुकीचा आहे। टाउन हॉल येथे राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता व महाराष्ट्र शासन ग्रंथालय संचालनालयाच्या वतीनं 1 दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेत ग्रंथसंचालक किरण धांडोरे यांनी संपादित केलेली माहिती पुस्तिका वितरित करण्यात आली। या माहिती पुस्तिकेत ग्रंथ संचालनालयाचा ईमेल दिलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे। चुकीचा ईमेल ॲड्रेस काहीच उपयोगाचा नाही हे सर्व ज्ञात आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते झालेल्या माहिती पुस्तिकेत चुका अपेक्षित नाहीत, परंतु ही पुस्तिका छापताना घिसाडघाई झालेली दिसून येते आहे। तसंच टाउन हॉल येथे झालेल्या कार्यक्रमाचे टेंडरही काढले गेले नाहीत। यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचं बोललं जात आहे। 2007 साली महापूर आल्याने गाव उद्ध्वस्त झालं होतं।
नालवाडा गावाचं 100% पुनर्वसन शासनामार्फत झालंय, परंतु ग्रामपंचायतीच्या सचिवांमुळे कामांना अडथळा होतोय। ग्राम सचिवाचा कामाला प्रतिसाद नसल्याने शासनाचा धनादेश वापस करण्याच्या तयारीत ग्राम सचिव आहे, तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नालवाडा वासियांची आहे। आपल्या मागणीसाठी नालवाडा वासियांनी निवेदन दिलं। 2007 साली महापुरामुळे नालवाडा गावात महाभयंकर संकट आलं आणि शासनाने 100% पुनर्वसन नालवाडा गावचं दिलेलं आहे। तरी 2007 पासून तर 2016 पर्यंत लागलं, तो अजूनपर्यंत शासनाचा निधी तिथपर्यंत पोहोचला नाही। फक्त इलेक्ट्रिक लाईन आलेली आहे। आमची समस्या अशी आहे की तिथं रस्ते नाहीत, पाणी नाही, पाण्याची मोठी समस्या आहे आणि शाळा नाही, अंगणवाडी केंद्र नाही। तसा अर्ज आम्ही सोबत जोडलेला आहे कलेक्टर साहेबांना। म्हणून आमची अशी विनंती आहे की शासनाने आमची हे सर्व पूर्तता लवकरात लवकर करावी। त्यामुळे शासनानं 100% पुनर्वसन नालवाडा हे गाव घोषित केलेलं। तिथं रोड, शाळा, ग्रामपंचायत तिथं करण्यात यावा। गावामध्ये ग्रामपंचायत होणार नाही, सगळे रस्ते गिस्ते सर्व हे आमची समस्या आहे। आमच्या गावाची अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत तिथं बांधण्यात यावा आली होती। उरी येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना सोमवारी अखिल मानवाधिकारी ऑर्गनायझेशन, सद्भावना ग्रुप, पोलीस मित्र ग्रुप, पोलीस स्टेशन दत्तापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली वाहण्यात आली। धामणगाव रेल्वे येथील मिश्री कोटकर हायस्कूलच्या मैदानावर हजारो विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते। राष्ट्रभक्तीच्या वातावरणात वाहण्यात आलेल्या श्रद्धांजलीला अरुणभाऊ अडसड, उपविभागीय अधिकारी वराडे, ठाणेदार अशोक लांडे, नगराध्यक्ष अर्चना राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। त्यांना देशासाठी वैधव्य पत्करावं लागलं। अनेक माझ्या भगिनींचे नेहमीसाठी रक्षा बांधणारे हात मात्र देशाच्या स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर चढले। हा स्वातंत्र्याचा इतिहास या सगळ्या शहीदांच्या बलिदानातून आम्हाला विश्वासात ठेवून मनामध्ये बिंबवून घ्यावा लागेल। त्यासाठी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे। देशाला स्वातंत्र्य मिळालं ते अनेक नरवीरांच्या रक्ताच्या थारोळ्यातून मिळालं। लालिमा केवळ नव्हती, अनेक नरवीरांच्या रक्ताची ती लालिमा होती। आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वातंत्र्य फुकटात मिळालं नाही, बिना रक्तानं मिळालं नाही। सगळ्या समाजातले, सगळ्या स्तरातले लोक होते आणि म्हणून देशामध्ये भाईचारा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। मी जास्त न बोलता एवढंच सांगेल की ज्या शहीदांनी या देशासाठी बलिदान केलं त्यांच्या रक्ताची लालिमा आमच्या डोळ्यासमोर नेहमी तेवत राहिली पाहिजे। जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीने SC, ST अत्याचार प्रतिबंधक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली। बैठकीला जिल्हाधिकारी किरण गिच्चे, ग्रामीण पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम, समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, आमदार रमेश गुंदिले, शहर पोलीसचे सहाय्यक आयुक्त पंडागळे यांच्यासह अशासकीय सदस्य प्राध्यापक रवींद्र मेंढे, सुरेश स्वर्गे उपस्थित होते। याच्यामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत जे गुन्हे अनुसूचित जातीचे आणि जमातीचे दाखल होतात त्याचा आढावा घेण्यात आला। माननीय SP साहेब पण सदर बैठकीला उपस्थित होते। तसेच पोलीस विभागाचे अधिकारी, अशासकीय सदस्य अशा सर्वांची उपस्थिती सदर बैठकीला होती। सदर बैठकीमध्ये जो गुन्ह्यांचा आढावा आहे, दाखल झालेले गुन्हे, अर्थसहाय्यासाठी पात्र गुन्हे, पोलीस तपासावर प्रलंबित असलेले गुन्हे तसेच न्यायालयीन तपासावर असलेले गुन्हे या सर्वांचा आढावा घेण्यात आला आणि त्या संदर्भात इतर निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आले। अशा किती विषयाचा निपटारा करण्यात आला? विषयाचा निपटारा तर जेवढे विषय होते प्रलंबित अशा सर्व विषयावर चर्चा झालेली आहे। जिल्हा कचेरीमध्ये CM वॉर रूम सुरू करण्यात येते आहे। या वॉर रूम मधील जलशिवार, भूसंपादन, आधार, कृषी समृद्धी अशा विविध विभागांच्या कामांचे अहवाल मुंबईला पाठवण्यात येणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वॉर रूमचं उद्घाटन होणार असून त्याचे मुख्य प्रभारी कर्डिले हे राहणार आहेत। तपोवनमधील पंचशील चौकाचं अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवलं। सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली। ही वादग्रस्त जागा आहे, याबाबत नागरिकांनी महापालिकेला व पोलीस ठाण्याला यापूर्वी निवेदन दिलं होतं। त्या पार्श्वभूमीवर हे अतिक्रमण पाडण्यात आलंय।
गाडगेनगर पोलिसांच्या देखरेखीत ही कारवाई करण्यात आली। सर्वसाधारण बदली प्रक्रिया 2016 मध्ये मेळघाटातून समायोजन व स्थानांतर झालेल्या विषय शिक्षक व सहाय्यक शिक्षकांना स्थानांतराचे आदेश निर्गमित करून कार्यमुक्त करण्याची मागणी मेळघाट कृती समितीची आहे। आपल्या मागणीसाठी कृती समितीचं जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू आहे। मेळघाटात 13 वर्ष सेवा देऊनही मागील 4 वर्षांपासून प्रशासनाच्या तांत्रिक अडचणींमुळे बदल्या होऊ शकलेल्या नाहीत। यावर्षी 2016 मध्ये समायोजन व बदली प्रक्रिया नियमानुसार झाली, मात्र आदेशच निर्गमित झालेले नाही। तेव्हा हे आदेश निर्गमित करावे, विषय शिक्षक व सहाय्यक शिक्षकांना स्थानांतराचे आदेश निर्गमित करून कार्यमुक्त करावं, अशी मागणी मेळघाट शिक्षक कृती समितीची आहे। आपल्या मागणीसाठी समितीचं बेमुदत उपोषण जिल्हा परिषदेसमोर करण्यात आले। आपल्या मागणीसाठी मेळघाट शिक्षक कृती समितीचं बेमुदत उपोषण जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे। मागील एप्रिल 2016 मध्ये सर्वसाधारण बदली प्रक्रियेमध्ये शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या। त्यामध्ये मेळघाटातून जवळपास 208 शिक्षक तथा विषय शिक्षक म्हणून समायोजन झालेले 45 250 ते 300 लोकांच्या बदल्या सपाटी भागात झाल्या होत्या। 13 वर्ष होऊनही मागील 4 वर्षापासून प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे आमच्या बदल्या होऊ शकल्या नाही। यावर्षी बदल्या झाल्या, परंतु सपाटीवरील शिक्षकांना मेळघाटात जायचं नसल्याकारणाने विनाकारण या बदली प्रक्रियेवर त्यांनी आड घेतला आणि चुकीची पद्धत वापरून प्रशासनाने बदली प्रक्रिया केली आहे असं हे करत कोर्टामध्ये आव्हान केलं। या आव्हानावर स्थगितीसुद्धा कोर्टाकडून मिळवली, मात्र मागील 6 सप्टेंबर 2016 रोजी कोर्टाने सर्व बाजू ऐकून घेतली आणि बदली प्रक्रियेवर जी स्थगिती दिली होती ती स्थगिती खारिज केली। या स्थगिती खारिज केल्यामुळे माननीय शिवसाहेब तथा शिक्षणाधिकारी साहेब यांना आम्ही भेटून त्यांना 2दा आम्ही निवेदन दिलं की साहेब आमचे आदेश काढण्यासाठी आता काही हरकत राहिली नाही, मात्र प्रशासनाने सपाटीवरच्या शिक्षकाच्या दबावात येऊन काही जिल्हा परिषद पदाधिकारी दबाव आणत असल्याचे आम्हाला दिसलं आणि त्यांच्या दबावात येऊन प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले। शासनाकडे मार्गदर्शन मागायची काहीच गरज नव्हती, कारण हे न्यायप्रविष्ट प्रकरण होतं। कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आदेश देणं गरजेचे आहे, मात्र शासनाकडे मार्गदर्शन मागितल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव या ठिकाणी उपोषणासाठी बसावं लागलेलं आहे। आम्ही आमचे आदेश घेईपर्यंत या ठिकाणी उपोषण करणार। मदर तेरेसा यांना नुकतीच संत पदवी बहाल करण्यात आली आहे। होली क्रॉस येथील कार्यक्रमात मदर तेरेसांच्या कार्याची महती स्पष्ट करण्यात आली, त्यांच्या जीवनावरील नाट्य सादर करण्यात आलं। होली क्रॉस मराठी शाळेच्या विचार मंचावर हा कार्यक्रम सादर करण्यात आला। होली क्रॉस मराठी शाळेच्या विचार मंचावर विद्यार्थ्यांनी मदर तेरेसांचा जीवनपट स्पष्ट केला। मदर तेरेसा यांना नुकतीच संत पदवी बहाल करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर केला। उनमें से किसने मेरी बात मानी और सच बोलना सीखा? बस झूठ नहीं बोलता। नहीं सच्ची, मैं पहले झूठ बोलता था। जब सड़क पर भीख मांगता था तो झूठ मूठ हाथ में पट्टी बांधकर भीख मांगता था। हाथ टूट गया रे बाबा, कुछ खाने को दे दे। पर जब से यहाँ आया, यहाँ सिस्टर हमें खाना खिलाती है, पढ़ाती है। देखो बेटा, तुम बीच में मत बोलो, मैं तुम्हें पहले ही बोल चुकी हूँ, गुस्से और नफरत से कुछ हासिल नहीं होता बेटा। अरे ये क्या कह रही हैं आप? इसमें मैं समझ गया, आप जीत गए और मैं हार गया। अब मेहनत की कमाई से बच्चों को एक टाइम का खाना मेरी तरफ से। शाबाश शाबाश मेरे बच्चों।
यावेळी आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा, बिशप अलियास, फादर आरोग्य स्वामी, फादर सिरियाक, महेंद्र गुलदेवकर, सुरेश रतावा, आशिष गावंडे यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला, पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते। दरअसल बाजार तक जाना था, थोड़ी सामान की व्यवस्था करनी है। हाँ, क्या नहीं, चल। ये तो एक औरत है। हे प्रभु, कहीं अपनी गाड़ी में इस औरत को डाल के हमारे साथ हॉस्पिटल ले चलो, प्लीज। मुझे पागल समझा है क्या? अरे इसकी छूट की बीमारी मुझे भी लग जाएगी। तुम्हें ले जाना तो ले जाओ, मैं गाड़ी दे देता हूँ, पर मुझे माफ करो। हे भगवान, ठीक है, गाड़ी ले लेते हैं, हम ले चलते हैं सिस्टर। हाँ, लो जरा हाथ दो, ये इस आगे की तरफ में, बस ऐसा, ठीक है, चलो सिस्टर, इसे ले चलते हैं। उसळगव्हाण येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली। मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने उसळगव्हाण येथील सोयाबीन व कपाशीचं नुकसान झालं, तर परिसरातील आंबा, डाळिंब यांचंही नुकसान झालंय। या संदर्भात अधिकाऱ्यांनी कोणतीही पाहणी केली नाही, तेव्हा सत्य परिस्थितीशी अवगत करण्यासाठी शेतकऱ्यांनी धान्याची अवस्था अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष दाखवली। उसळगव्हाण गावात व अन्य भागात 1.5 ते 2 महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील सोयाबीन व कापसाच्या पिकाचं पूर्ण नुकसान झालं। सोयाबीन वाळून गेलं आहे। तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदनं दिली, परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली नाही। तसंच मौजा, बरवळ येथील शिवारातील संत्रा, आंबा, केळी, डाळिंब या पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। तेव्हा या पिकांची पाहणी करून ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। 9 सप्टेंबरपर्यंत पाऊस नसल्यामुळे सोयाबीन पिकाचे हे हाल झाले आमच्या इथं, कारण की सोयाबीनला जमीन थोडी हलक्या प्रतीची असल्या कारणानं सोयाबीनचं पीक तिथं या कंडिशनमध्ये आलेलं आहे। त्या सोयाबीनचं पीक जवळपास नष्ट झालं। कोणत्या गावातलं आहे हे? बोरवघर आणि उसळगाव। कोणत्या तालुक्यात येते? धामणगाव तालुका। मग आता तुम्ही पातुरकर साहेबांशी भेटले, तर त्यांनी काय म्हटलं तुम्हाला? त्यांनी आमची निवेदन ॲक्सेप्ट केलं आणि पुढे कारवाई करतो, तहसीलदाराशी बोलतो असं म्हटलं त्यांनी। आमच्या इथं सोयाबीन 1.5 ते 2 महिन्यापासून दडी मारल्यामुळे आमच्या इथं सोयाबीनचं पीक संपूर्ण नष्ट झालं, म्हणजे पूर्ण वाळलं, सुकलं। ह्या परिस्थितीत आमच्या इथं सोयाबीन आलेलं आहे। आम्ही कृषी अधिकाऱ्याला आणि तहसीलदारांना निवेदन दिले, परंतु त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केली नाही, पाहणी केली नाही। त्याच्यामुळे आम्ही आता आज कलेक्टर साहेबांकडे आलो। कलेक्टर साहेबांनी आम्ही निवेदन दिलं। आता या निवेदनावर काय प्रक्रिया होते हे आता समोर आम्हाला माहीत पडेल, आणि आमच्या या पिकाचं जे नुकसान झालं याबद्दल आम्हाला जर समाधान झाले आणि आम्हाला जर शासनाकडून काही मदत मिळाली तरच आमचा शेतकरी जिवंत राहू शकतो, अन्यथा आम्हाला आज गळफास लावल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। कारण 2 वर्षापासून 3 वर्षापासून सततची नापिकी आहे, आणि आज यावर्षीसुद्धा आम्हाला या निसर्गानं आम्हाला दगा दिल्यामुळे आमच्यावालं संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं। दर्यापूर तालुक्यातील मौजा, हिंगणी, मिर्झापूर येथील समाज मंदिर ग्रामपंचायतच्या रेकॉर्डप्रमाणे व MBCC व इस्टिमेटनुसार समाज मंदिर बांधकाम झाल्याचं माहितीच्या अधिकारात प्राप्त झालंय। मात्र बांधकामाच्या लोकेशननुसार गावात कुठेही समाज मंदिराचं बांधकाम झालेलं नाही, अशी माहिती भारिप बहुजन संघाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चोरपगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देऊन दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे। दर्यापूर तालुक्यामध्ये मौजा, हिंगणी, मिर्झापूर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने त्या ठिकाणी समाज मंदिर बांधण्यात आलं होतं, असं ग्रामपंचायत रेकॉर्डवर दाखवण्यात आलं। RCC बांधकाम झालेलं समाज मंदिर 6.5 लाख रुपयाचं बांधकाम झालेलं समाज मंदिर त्या ठिकाणी त्या गावामध्ये बांधण्यात आलं। माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता माहितीच्या अधिकारात असं प्राप्त झालं की समाज मंदिर त्या ठिकाणी बांधलं गेलं, परंतु समाज मंदिर गावात अस्तित्वात नाही। गावातले सर्व भाग गावकरी लोकांनी शोधले, परंतु गावात समाज मंदिर अस्तित्वात नाही। दुसरं समाज मंदिर 3 पत्र्याचं आहे, त्यामध्ये एक इसम तो बाहेर गावचा, त्या गावातील शेतकऱ्यांनी त्याला त्या गावामध्ये कामधंदा करण्यासाठी आणलं, आणि तो इसम त्या गावामध्ये त्या समाज मंदिरामध्ये अतिक्रमण करून राहत आहे। अनेक वेळा स्थानिक प्रशासनाला गावकरी लोक भेटले, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही, म्हणून त्यांनी भारिप बहुजन महासंघाकडे धाव घेऊन भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं माननीय
गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली, परंतु त्यांनी सुद्धा या प्रकरणात विदर्भवादी नेते आणि महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असून विदर्भ राज्य आघाडी असं या पक्षाचं नाव आहे. विदर्भ राज्य आघाडीच्या राज्यस्तरीय मेळाव्यात अणेंनी ही घोषणा केली आहे. भाजप व काँग्रेस आमचे 1 क्रमांकाचे शत्रू आहेत, त्यांच्याकरता आमचं दार बंद असल्याचं अणेंनी स्पष्ट केलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ओम नवदुर्गोत्सव मंडळ नवाथेनगर येथे दुर्गोत्सव 2016 साजरा करण्यात येतोय. दुर्गोत्सवाची कार्यकारिणी गठीत करण्यासाठी आमसभा घेण्यात आली. शिवणकर यांच्या निवासस्थानी झालेल्या आमसभेत कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेंद्र श्रोते असून संतोष बालेकर व सरोज पांडे उपाध्यक्ष आहेत. कार्याध्यक्ष सुनीता पाटील तर सचिव म्हणून भूषण कहाळे यांची निवड करण्यात आली आहे. विविध पदांवर मंडळांच्या कार्यकर्त्यांची निवड आमसभेत झाली. यंदा मंडळात अमरनाथ येथील देखावा व अमर जवान ज्योती देखावा साकारला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखेतर्फे जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. MTR 44 देयक शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार 5 दिवसाच्या आत मंजूर करण्यात यावं. सामान्य भविष्य निर्वाह निधी देयक शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार 5 दिवसाच्या आत मंजूर करावे इतर विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. सदाबहार नेता देवानंद यांचा 26 सप्टेंबर रोजी 93वा जन्मदिवस. देवानंद यांचा अभिनय नेहमीसाठी रसिकांच्या मनावर कोरला गेलाय. अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा. प्रसिद्ध पार्श्वगायक हेमंत कुमार यांची 26 सप्टेंबर रोजी स्मृतिदिन. 26 सप्टेंबर 2016 त्यांचा 27वा स्मृतिदिन. अभिनेता देवानंद व पार्श्वगायक हेमंत कुमार यांना सिटी न्यूज चॅनेलतर्फे श्रद्धांजली. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपण आज काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.